आपली मुलं किंवा मुली शाळेत किंवा कॉलेजला जातात तेव्हा ती नजरेआड काय करतात? शाळा कॉलेजच्या नावाखाली जेव्हा मुलं मुली घराबाहेर पडतात त्यांच्या आयुष्यात पडद्यामागे नेमकं काय सुरू असतं यावरच एक प्रकाश टाकणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे. एक अशी घटना जिने पूर्ण राज्यभरात खळबळ उडवली. एक अशी घटना जी पुण्यातील मुलीच्या बाबतीत घडली. ही घटना प्रत्येक पालकासाठी एक गंभीर इशारा आहे. तुम्हाला वाटेल आमचा मुलगा किंवा मुलगी अशी नाही किंवा असा नाही, पण अशा घटना घडत आहे. शाळा किंवा कॉलेजला गेलेले मुलं मुली असे काही पराक्रम करत आहे की जे उघडकीस झाल्यावर पूर्ण समाजामध्ये एक मोठी चिंता पसरत आहे. आता पुण्यातील या मुलीच्या बाबत काय घडलं ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली, यातून पालकांनी नेमकं काय बोध घ्यायचा आहे, अशा प्रकारची जी घटना आहे ती आपल्या मुला किंवा मुलीच्या बाबतीत घडू नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमचा मुलगा किंवा मुलगी जर शाळेत कॉलेजला जात असेल तर हा व्हिडिओ 2 मिनिटं वेळ काढून नक्की पहा. घटना आहे पुण्यातील. पहाटेची वेळ होती. अजून पूर्णपणे उजाडलेलं नव्हतं. शिवाजीनगर परिसरातील एका शांत रस्त्यावर एक चहाचा स्टॉल सुरू होता. थंड वाऱ्याची झुळूक जाणवत होती. अशाच वेळी एक 18 ते 19 वर्षाची मुलगी तिथे येते. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसते. ती एकटीच आहे, गोंधळलेली वाटत आहे. तिच्या कपड्यावरून आणि तिच्या हावभावावरून ती कुठल्या तरी छोट्या शहरातून आलेली आहे असं जाणवत होतं. ती मुलगी धुळ्यावरून पुण्याला शिकायला आली होती. शिक्षणाचं माहेरघर असणारी पुण्यनगरी पुणे इथे ती मुलगी शिकायला आली होती. पण तिच्यासाठी तो दिवस खूपच वाईट होता. पहाटेच्या वेळी चहाच्या दुकानावर ती मुलगी नेमकं काय करत होती, भेदरलेल्या अवस्थेमध्ये ती तिथे काय करत होती हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. चहाच्या दुकानाजवळ ती उभी होती. ती तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीजवळ जाते. थोडी लाजत आणि थोडी घाबरलेल्या परिस्थितीत ती मुलगी असते. ती त्या व्यक्तीला म्हणते, दादा माझा फोन स्विच ऑफ झाला आहे आणि मला एक अत्यंत महत्त्वाचा फोन करायचा आहे. प्लीज तुमचा फोन मला वापरायला द्याल का? त्या व्यक्तीने तिला फोन दिला. तिने लगेच नंबरवर कॉल लावला, पण दुर्दैवाने पलीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. कॉल लागला नाही. ती आणखीनच अस्वस्थ झाली. तिच्या डोळ्यात पाणी आले. तिची ती भयंकर घाबरलेली अवस्था पाहून तो व्यक्ती तिला विचारतो, बाळा काय झालं, एवढी का अस्वस्थ आहे? तेव्हा ती थरथरत सांगते, दादा मी इथे चहा घेतला आहे आणि त्याचे पैसे द्यायला विसरले आहे. माझ्याकडे कॅश नाही आणि माझा मोबाईल स्विच ऑफ झाल्याने फोनपे गुगल पे सुद्धा वापर करता येत नाही. तो व्यक्ती तिला विचारतो, बरं किती रुपये द्यायचे आहे? ती म्हणते 95 रुपये. 95 रुपये पहाटेच्या वेळी चहाच्या स्टॉलवर चहा कितीला असेल? जास्तीत जास्त 15 रुपये 20 रुपये. मग हे 95 रुपये कशाचे झाले? त्या व्यक्तीला आश्चर्य वाटते. तो व्यक्ती त्या चहावाल्याकडे पाहतो आणि त्याला विचारतो, काका हिच्या चहाचं बिल 95 रुपये कसं काय झालं? चहावाला शांतपणे उत्तर देतो, दादा हिने फक्त चहा नाही घेतला, हिने एक कॉफी घेतली आहे आणि एक चहा देखील घेतला आहे आणि 2 सिगारेट देखील घेतली आहे. 2 सिगारेट पहाटे 5:45 वाजता एक 18 ते 19 वर्षाची मुलगी हे ऐकून तो व्यक्ती जागी स्तब्ध होतो. तो त्या मुलीकडे पाहतो आणि विचारतो, बाळा तू सिगारेट ओढतेस? सुरुवातीला ती नजर चोरते, काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, पण तिला शब्द फुटत नाही. थोड्या वेळाने ओशाळून मान खाली घालून ती हो म्हणते. तो व्यक्ती तिला विचारतो, बाळा तुझं वय किती आहे? ती म्हणते 19 वर्ष. तो म्हणतो, तू कोणासोबत आली आहे का एकटी आली आहे? तू इथे रोज चहा प्यायला येते का? तेव्हा ती बोलते, हो मी इथे रोज चहा प्यायला येते. तो व्यक्ती परत त्या चहावाल्याला विचारतो, ही मुलगी इथे रोज येते का? चहावाला म्हणतो, नाही दादा, ही मुलगी आज पहिल्यांदाच मी पाहतोय आणि ती आज पहिल्यांदाच माझ्या दुकानावर चहा प्यायला आली आहे. आता त्या व्यक्तीला काहीतरी गडबड असल्याची जाणीव होते. तो तिला थोडासा गंभीर आवाजात विचारतो, बाळा खरं काय झालं आहे? तू कुठे होती? मला खरं सांग.
जेव्हा त्या मुलीने जे काही सांगितले ते ऐकून कोणालाही धक्का बसेल, कारण या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. त्या मुलीने सांगितल्यानंतर पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. त्या मुलीने सांगितलं की आदल्या रात्री ती एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली होती. एक मुलगी जिला शिकायला पुण्यात पाठवले, ती परस्पर एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली होती. रात्रभर तिथे राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांच्यामध्ये काहीतरी जोरदार भांडण झालं. भांडण इतकं विकोपाला गेलं की त्या मुलाने त्या मुलीला पहाटेच्या वेळी त्याच्या फ्लॅटमधून बाहेर काढून दिलं. ती मुलगी रडत रडत घाबरलेल्या अवस्थेत पहाटेच्या थंडीत घराबाहेर पडून त्या चहाच्या दुकानाजवळ आली होती. तिथे आल्यावर तिला सिगारेटचं व्यसन होतं. हे तिने नंतर कबूल केलं. तिला सिगारेट प्यायची तीव्र इच्छा झाली. तिला माहीत होतं की तिच्याकडे कॅश पैसे नाही, पण तिच्या मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे होतं, म्हणून तिने 2 सिगारेटी घेतल्या. पण दुर्दैवाने नेमका त्याच वेळी तिचा मोबाईल पूर्णपणे स्विच ऑफ होऊन बंद पडला. आता बिल कसं द्यायचं, कारण की बिल दिल्याशिवाय चहावाला तिला जाऊ देणार नव्हता. या विवंचित आणि पूर्णपणे हतबल अवस्थेत ती मदतीसाठी त्या व्यक्तीजवळ आली होती. त्या व्यक्तीने सर्वप्रथम तिचे 95 रुपये बिल दिले. तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरून खूप गोष्टी समजून सांगितल्या. त्याने तिची अधिक माहिती घेतली तेव्हा जे वास्तव समोर आले ते आणखीनच भयानक होतं आणि विदारक होतं. या मुलीला 10वी मध्ये 93% मार्क मिळाले होते. तिचे वडील गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिक्षक होते. आई गृहिणी होती. वडिलांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं, ती उच्च शिक्षित होऊन मोठ्या पदावर जावी या स्वप्नांनी तिला पुण्यामध्ये शिक्षणासाठी पाठवलं होतं. चांगल्या घरातून आलेली 90 ते 95% मार्क मिळवणारी एक हुशार आणि हुशारच नव्हे तर एक संस्कारी कुटुंबातील मुलगी आज फक्त आणि फक्त आईवडिलांचं कुठेतरी झालेलं दुर्लक्ष, तिच्या वयातील निष्काळजीपणा आणि संगत असणाऱ्या चुकीच्या लोकांमुळे, वाईट संगतीमुळे एका वाईट मार्गावर भरडली जात होती. अक्षरशः वाया जाण्याच्या टोकावर उभी होती. त्या मुलाच्या फ्लॅटवर जाऊन तिने रात्रभर काय केलं असेल हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. ही घटना ऐकून तुम्ही विचार करत असाल की असं कसं होऊ शकतं. आमची मुलं तर अशी नाही. पालकांनो, इथेच तर धोका आहे. अतिरेकी कसाबोर सुद्धा त्याच्या आईने चांगले संस्कार केले असणार आहेत. जगातले कुठलेच आईबाप आपल्या मुलावर जाणीवपूर्वक वाईट संस्कार करत नाही. मुलं बिघडतात ती फक्त आणि फक्त वयात आल्यानंतर. त्यांच्यावर असणारं पालकांचं लक्ष कमी होतं आणि त्यांची संगत चुकते. तेव्हा खास करून 14 ते 22 वर्षाचं वय हे मुलांसाठी आणि मुलींसाठी अत्यंत संवेदनशील असतात. फक्त वयात त्यांच्या जगाची आणि चांगल्या वाईटांची त्यांना फारशी ओळख नसते आणि याच वयात त्यांच्याकडून मोठी चूक होती आणि ते चुकतात. म्हणूनच ही घटना तुमच्यासाठी, माझ्यासाठी, महाराष्ट्रातील प्रत्येक पालकासाठी एक आरसा आहे, एक गंभीर इशारा आहे. तुम्ही तुमच्या मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे, यात वादच नाही. पण विश्वासासोबत सावधगिरी आणि जागरूकता देखील गरजेची असते. तुमची मुले कुठे जातात, कोणासोबत जातात, त्यांचे मित्रमैत्रीण कसे आहेत, ते रात्रभर मोबाईलवर काय करतात, कोणाशी बोलतात, याचा मागोवा घेणं म्हणजे त्यांच्यावर संशय घेणं असं नाही, तर त्यांची काळजी घेणं आहे. बाहेरगावी जर शिक्षणासाठी गेले असतील तर मुलांच्या बाबतीत पालकांनी अजून दक्ष राहायला हवं. महिन्यातून 2 महिन्यातून एकदा तरी अचानक जाऊन त्यांना भेटायला हवं. ही धक्कादायक घटना जी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात पहाटे घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.